अरुण तेली स्पोर्टचा संघ आपल्याला या मैदानावरनं पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा सुदैवानं नशिबाचा कौल जिंकतोय सिंधुदुर्ग बॉईज ओरोसचा संघ. सिंधुदुर्ग पोलीस बॉईज गोलंदाजी मार्कवर अनुभवी गोलंदाज दीपक तांबेची वर्णी व त्याच्या समोर विस्फोटक आक्रमक फलंदाज ज्यानं मागच्या सामन्यात षटकार चौकारांची चौफेर फलंदाजी केली. अमर स्ट्राईक एंडवर व त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकर एंडवर अर्जित अमर अर्जित. गोलंदाजी मार्कवर दीपक. पंचांचा सामना सुरू झाल्याचा इशारा. दीपक आता मात्र या षटकामध्ये दीपक लावेल का? रिव्हर्सिपचं अस्त्र बाहेर काढलंय. दुधारी तलवार रिव्हर्सिपचा फटका म्हटलं तर या फटक्यावरती निघेल ती नाम मात्र एकेरी धाव. एकेरी धावेंनी स्वतःचं खातं उघडतोय तो फलंदाज अमर. पर्यायानं संघाचं खातं उघडलं जाईल व रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या उपांत्य फेरीच्या लढतीमधल्या एका मोठ्या सामन्यामध्ये सिंधुदुर्ग पोलीस बॉईज ओरोस क्षेत्ररक्षण करतोय व नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करतोय तो मैदानावर एटी स्पोर्ट पन्हाळा. ग्रामीण भागातील कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंना या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होता यावं या उद्देशाने अरुण तेली साहेबांनी एटी स्पोर्ट या नावाने या स्पर्धेमध्ये संघ दाखल केला आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. व सिंधुदुर्ग पोलीस बॉईज ओरोस जे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये सेवा बजावणारे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्लॅटेड सुरेख चेंडू फसवा चेंडू चकवा देतोय गेन अंदर दंडी बाहेर. पहिल्या विकेटचं पतन. या सामन्यासाठी प्रत्येकी 3 षटकारास सन्माननीय रोहित मापसेकर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आणि लगातार 3 विकेट जर गेले हॅट्रिक झाले तरी देखील सन्माननीय रोहित मापसेकर यांच्याकडून 2000 रुपये या ठिकाणी पारितोषिक आहे. धन्यवाद. धन्यवाद. आमच्या सोबत स्कोरिंग काउंटिंग करतायत पायस अल्मेडा व त्यांच्या सोबत विल्सन फर्नांडिस. अतिशय सुरेख असं स्कोरिंग काउंटिंग आमच्यापर्यंत पोहोचतंय त्यामुळे तुमच्या कानापर्यंत आमच्या माध्यमातून एक इत्यंभूत माहिती पोहोचली जाते. दरम्यानच्या कालावधीत पहिला धक्का एक मोठा धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला पाहायला मिळत. आघाडीचा फलंदाज जो तंबूच्या आसऱ्याने परतला ती पोकळी व ती उणीव भरून काढण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये एका विस्फोटक आक्रमक फलंदाजी पावलं थिरकताना दिसत आहेत. तो डावखुरा शैलीदार फलंदाज मुकेश शिंदे नामक स्ट्राईक एंडवर. पंचांकडून गाड घेतोय मॅन फ्रॉम कसबा बावड्याचा एक दर्जेदार असा खेळाडू. या वर्षीच्या मोसमामध्ये गतवर्षी देखील जबरदस्त फॉर्ममध्ये. नुकतीच मुकेशला BPL बावडा प्रीमियर लीगमध्ये सायकल ही सिरीजसाठी पारितोषिक मिळालं. कोडोलीच्या गावामध्ये देखील त्याला उत्कृष्ट सिरीज मिळाली मालिकावीर. यावेळेला ऑन ड्राईव्ह केल्या चेंडूला मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. निघेल ती नाम मात्र एकेरी धाव. एकेरी धावेनी आक्रमक शैलीचा फलंदाज संयम व आक्रमकता ज्याच्या नसानसात भिनलेली असा नॉन स्ट्रायकर एंडवर मुकेश शिंदे पाहायला मिळतोय व वैयक्तिक एकेरी धावांचं योगदान देऊन सांघिक धावफलक मात्र झळकला जातोय तो 2 धावांवर. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात बॉलिंग मार्कवर स्विंगिंग किंग. पंचांकडे दाद मागितली जाते. उत्साह खूप जास्त आहे आत्मविश्वास अतिशय कमी व उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अशा पद्धतीचं अपील हे पंचांकडून फेटाळून लावलं जात. सांघिक धावफलक मात्र स्थिरावला जातोय तो एका गड्याच्या मोबदल्यात 2 धावांवर. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक केवळ 2 क्षेत्ररक्षकांना मुभा असेल सीमारक्षकाच्या भूमिकेमध्ये. यावेळेला गती परिवर्तन चेंडू उंगली या फेरी गेन के ऊपर व या चेंडूवरला केवळ ड्राईव्ह करत नाम मात्र एकेरी धावेने 3 धावा धावसंख्या धावफलकावरती झळकली जाते ती अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. हॅलो, आताच्या बॉलला जर षटकार ठोकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे.
रिव्हर्स स्टेपचा अटेम्प्ट केलाय, रिव्हर्स स्टेपचा अटेम्प्ट फेल ठरलाय व पर्यायानं एका निर्धाव चेंडूनं सांगता होते किफायती कंजूशी षटकाची. या अगोदरच्या सामन्यातलं पहिलं षटक देखील अनिवार्य पॉवर प्लेचं केवळ 3 धावांचं दीपक कदमचं व त्याचीच पुनरावृत्ती करत त्याचाच कित्ता गिरवत याही सामन्यामध्ये दीपक तांबेचं किफायती 3 धावांचं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक समाप्त होतंय व प्रथमतः फलंदाजी करताना मैदानामध्ये एटी स्पोर्ट पन्हाळा संघाची नाजूक अवस्था पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यात नाममात्र 3 धावा अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस. आताच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर जर षटकार ठोकला तर त्या फलंदाजासाठी सन्माननीय रोहित मापसेकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजीमध्ये बदल षटक क्रमांक 2 पेश करेल. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने गोलंदाजी मार्कवर आबा दळवीची वर्णी लागेल. एक ऑलराऊंडर खेळाडू, मागच्या सामन्यामध्ये 19 धावांचं योगदान दिलं व एक किफायती कंजूशी गोलंदाजी केली. मात्र यावेळीचा सामना वेगळा असेल कारण प्रत्येक सामना हा वेगळा असतो. त्याच्या समोर स्ट्राईकवर फलंदाजीसाठी सज्ज होईल अमर फलंदाजीसाठी मैदानामध्ये आहे. नॉन स्ट्राईकवर यावेळेला सुरेख मिलाप चेंडू व बॅट. ज्यावेळेला चेंडू बॅटला स्पर्श झाला त्यावेळेला त्या चेंडूवरती 4 धावांची मोहर लागली व 4 धावांचा छाप पाहायला मिळत चेंडू मात्र सीमारेषेचे पार चौकार. सामन्यातील प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय रोहित मापसेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 7 धावा सांघिक धावसंख्या धावफलकावरती सांघिक गोटामध्ये गणली जाते. ती प्रथमतः फलंदाजी करताना एटी स्पोर्ट पन्हाळा संघ. एटी याचा अर्थ आहे आत्मा अरुण तेली. एटी या नावाने या स्पर्धेमध्ये संघ दाखल होतोय. गोलंदाजी मार्कवर आबा ऑफ ड्राईव्ह केले शॉर्ट कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नाममात्र एकेरी धाव, दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त केली जात. सांघिक धावसंख्या मात्र धावफलकावरती परावर्तित होईल ती 8 धावांवर. आता मात्र आक्रमक फलंदाज डावखुरा शैलीदार फलंदाज मुकेश शिंदे मॅन फ्रॉम कसबा बावड्याचा सज्ज होईल. या फलंदाजाने करली त्या स्पर्धेमध्ये गतवर्षी देखील धुव्वादार फलंदाजी केली होती. तोच मुकेश शिंदे मॅन फ्रॉम कसबा बावड्याचा या वर्षीच्या मोसमामध्ये देखील जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू स्ट्रायकर एंडवर सज्ज होईल व त्याच्या समोर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक टॅलेंटेड गोलंदाज आबा दळवी. यावेळेला मोठा फटका, चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क न होता चेंडू तेज तरार यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. आता मात्र वेगवान गोलंदाजी जलद मारा. चेंडूवर जर षटकार मारला तर या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे रोहित मापसेकर यांच्याकडून. षटकार लगावला तर 1000. यावेळेला बॅटची चुम्मा घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या गोदीमध्ये. मुकेश शिंदे बॅक टू द पॅव्हलियन. झेलसिंग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मुकेश शिंदे आता मात्र निराश करतोय क्रीडा रसिकांना. जलसिंग पाटील मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम कोल्हापूर पडस गावचा हा खेळाडू एक चांगला फलंदाज आहे. मात्र धावा जमवण्याची खूप मोठी जबाबदारी असेल या सामन्यामध्ये फलंदाज जलसिंगवर, कारण त्याचे आघाडीचे मोहरे तंबूच्या आसऱ्याला. जलसिंग व त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकर एंडवर असणारा फलंदाज अमर नामक ज्याने डावाची सुरुवात केली तो नॉन स्ट्रायकर एंडवर. मात्र गोलंदाजीच्या विभागामध्ये चमकदार कामगिरी करणारा आबा दळवी हा बॉलिंग मार्कवर.
या ओव्हरीमध्ये प्रत्येक षटकाराला या ठिकाणी सन्माननीय रोहित म्हापसेकर यांच्याकडून 500 रुपये आहेत. या षटकामध्ये प्रत्येक षटकारासाठी ऑफ ड्राईव्ह केलंय लॉंग ऑफच्या दिशेने एक चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफला स्क्रीनवर येतोय तो मयूर गोरुले आपल्याकडनं धाव खर्ची होण्याची काळजी घेतोय व परिणामता 2 षटकांच्या सांगते अखेरीस नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एटी स्पोर्ट पन्हाळा संघाची अवस्था होते ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. या ठिकाणी डीजेच्या तालावर जे नाच करतायत खान देवगडवरून खास या ठिकाणी आलेत त्यांना या ठिकाणी बक्षीस येत आहे. त्यांनी या ठिकाणी येऊन ते बक्षीस स्वीकारायचं आहे. सुंदर असा डान्स आपल्याला पाहायला मिळतोय तो खान यांच्या माध्यमातून. कदाचित पारकर उद्याच्या दिवशी या ठिकाणी चव्हाण बंधू देखील आपल्याला डान्स करताना पाहायला मिळू शकतील कारण गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये चव्हाण बंधूंनी खूप चांगला डान्स केला होता आणि या स्पर्धेमध्ये रंगत आली होती. कदाचित ते उद्याच्या दिवशी या मैदानावरती डान्स करताना आपल्याला पाहायला मिळतील आणि खान आणि चव्हाण यांच्यामध्ये डान्सिंगची स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये एक चुरशीचा संघर्ष पाहायला मिळतोय. तो 2 संघांच्या निमित्तानं 2 षटकांचा आघाडीचा खेळ समाप्त होतोय व 2 षटकांची आघाडीची षटकं थांबल्यानंतर सांघिक 8 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक एटी स्पोर्ट पन्हाळा संघाचा. आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल होईल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल मॅन फ्रॉम कासार्डेचा दीपेश कांशे बॉलिंग मार्कवर जो महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आपली सेवा बजावतोय व सिंधुदुर्ग पोलीस बॉईज संघाचं प्रतिनिधित्व करत असतानाच बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. त्याच्या समोर आहे फलंदाज अमर. यावेळेला स्विंग अँड मिस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. दीपेश कांशेची एक दर्जेदार गोलंदाजी लेग बाईटचा सिग्नल येईल पंचांचा व अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकेल. 9 धावांवर 9 असा धावफलक धावसंख्येवरती झळकला जातोय. दीपेश कांसेचं या अगोदरचं षटक देखील आपण दर्जेदार पाहिलं. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये आपलं कसब अजमावतोय कौशल्य अजमावतोय दीपेश कांसे. बॉलर बॅक ड्राईव्ह केलंय समोरच्या दिशेने बॉलरच्या डोक्यावरून वेगाने चेंडूवरती येईल मयूर बोरुले. जोपर्यंत चेंडूची फेकी करेल परती करेल तोपर्यंत केवळ एकेरी धाव. आता मात्र हात खोलावे लागतील ते फलंदाजी करणाऱ्या एटी स्पोर्ट पन्हाळ्याला. खोलवर फलंदाजी पाहायला मिळते ती एटी स्पोर्ट पन्हाळा संघाची. मात्र जखडून ठेवलंय बांधून ठेवलंय सिंधुदुर्ग पोलीस बॉईज संघाच्या गोलंदाजांनी. उडवलाय ताकद एलिमिनेशन मात्र चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक यावेळेला फटका फसलाय आबाच्या गोदीमध्ये. एक लॉलीपॉप जेल मिड विकेटच्या दिशेने व मैदानावरती एक मोठा धक्का. बडी मछली जाल में. रोहित म्हापसेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सुवर्ण संधी आहे पन्हाळा या संघातील खेळाडूंना. 10 धावांवरती 3 आघाडीचे एटी स्पोर्ट पन्हाळा संघ. ऑक्टोबरचा चेंडू सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरला नजाकत भरा चेंडू फरार चौकार. साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि आपल्याला माहिती आहे पडळगावचा एक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू जलसिंग या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. पाहायचंय हे पारितोषिक जिंकतोय का रोहित म्हापसेकर यांनी लावलेलं हे पारितोषिक. दीपेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. आता मात्र 14 धावा धावसंख्या धावफलकावरती दिसते.
या फटक्यांची आवश्यकता आहे मैदानामध्ये. बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. फॉलो थ्रू मध्ये मात्र या चेंडूवरती निघेल नाम मात्र एकेरी धाव. सलग 3 षटकारांसाठी 10,000 रुपयांचं पारितोषिक रोहित म्हापसेकर यांच्याकडून दिलं जाईल. सलग 3 षटकारांसाठी रोख रुपये 10,000 या षटकामध्ये फक्त. दीपेश बॉलिंग मार्कवर लोअर फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केले, ऑन ड्राईव्ह केले, सुंदर फटका, एक चांगला सुमधुर आवाज देखील आपल्याला पाहायला मिळाला चेंडू व बॅट यांच्या मधून. व दुहेरी धावांची लहर झटपट वेगाने पळून पूर्ण केली जाते. त्या 2 धावा व सांघिक धावफलक मात्र वधारतोय 17 धावांवर. 17 धावा असा धावफलक आघाडीच्या 3 षटकांच्या सांगते अखेरीस. प्रथमतः नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर एटी स्पोर्ट पन्हाळा संघाची धावफलक दिसतोय तो 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. दीपेश कांसे, दीपक तांबे, आबा दळवी यांची नियोजनबद्ध गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी याला कारणीभूत ठरते. ती रोखण्यासाठी आघाडीच्या सलामीच्या फलंदाजांपासून मधल्या फळीतील फलंदाजांना देखील रोधक लावणारी गोलंदाजी ही तिन्ही गोलंदाजांची या मैदानावरनं अनुभवायला मिळते. व येणाऱ्या सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये पहिल्या इनिंगच्या उरलेल्या अखेरच्या 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल. प्रथमतः फलंदाजी करताना एटी स्पोर्ट पन्हाळ्याचा संघ की जी आघाडीला गोलंदाजी झाली ती गोलंदाजी ती चुणूक अंतिम षटकापर्यंत कायम राहील. येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. मात्र या सामन्यात नेमकं काय सुरुवातीला घडतंय ते पुन्हा 3 एकदा षटकांमध्ये या सांगण्यासाठी षटकामध्ये मायक्रोफोनवर सुद्धा सलग 3 षटकारांसाठी 10,000 रुपयांचं पारितोषिक रोहित म्हापसेकर यांच्याकडून. जलसिंग पाटील याच्याकडे संधी आहे. 3 षटकार जर मारले सलग 3 षटकार तर 10,000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय उद्योजक श्री रोहित म्हापसेकर यांच्याकडून प्रदान केले जातील. या षटकामध्ये सलग 3 षटकारांसाठी रोख रुपये 10,000. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुसज्ज होतोय तो बहुधा आबा जळवी व आबाच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी निश्चितपणे स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाजी करताना दिसतोय तो जयसिंग नामक फलंदाज. तर नॉन स्ट्राईक एंडच्या क्षेत्रात निश्चितपणे अनिकेत हा फलंदाज फलंदाजी करताना दिसेल. यावेळी सुरेख असा चेंडू आखूड टप्प्याचा तेवढ्याच ताकदीने टोलावला जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात. एक धाव झटपट पूर्ण किंबहुना त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाची ढिलाई व किंबहुना याच ढिलाईचा फायदा दोन्ही फलंदाज उचलत आहेत. प्रथमतः घेतलेली एकेरी धाव तदनंतरची दुहेरी धाव ही ढिलाईनंतर प्रवृत्त करणारी व एकंदरीत 2 धावांची जोड सांघिक धावसंख्येस प्राप्त होत 18 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. त्यावेळी सुरेखाचा चेंडू पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक, 30 दिशा व 30 परिणिती व तोच परिणाम. वारंवार क्षेत्ररक्षकाची ढिलाई किंबहुना प्रतिस्पर्धी संघाला 2 धावा बहाल करणारी व एकंदरीत लिहिलेल्या 2 धावा या ठिकाणी खेळपट्टीवर धावून पूर्ण केल्यानंतर सांघिक धावसंख्या एकंदरीत परावर्तित होते ती 21 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. 21 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 4थं षटक. हे प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आबा जळवी. वेगवान चेंडू, वेगवान फटका हा डीप लॉंगॉन क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं पाहायला मिळतोय व पर्यायानं अखेरच्या क्षणी चेंडू डीप लॉंगॉनची सीमारेषा पार करतोय की काय असा यक्ष प्रश्न निर्माण झाला असताना डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक व चेंडू व या ठिकाणी सीमारेषा यामध्ये अडसर ठरत किंबहुना त्या फटक्याला रोखलं जात आहे. ते एका नियोजनबद्ध क्षेत्ररक्षणाअभावी. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू, एक खराब चेंडू व या खराब चेंडूला मोठ्या फटक्यात परावर्तित करण्यास फलंदाज चकतोय. परिणामतः या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला तो आपला बहुमूल्य बळी बहाल करत एकंदरीत सांघिक धावसंख्या 23 धावा स्थिरावलेली दिसते ही 4 गड्यांच्या मोबदल्यात.
ची वर्णी लागते ती आपल्या मधल्या फळीतील फलंदाज अनिकेतला साथ देण्यासाठी तो निश्चितपणे नॉन स्ट्राईक एंडच्या क्षेत्रात स्थिरावताना दिसेल व गोलंदाजी मार्कवर सफलता प्राप्त गोलंदाज किमयाकारी गोलंदाजी अपेक्षित यश साध्य झाल्यानंतर करण्यासाठी आवाज अळवी हा मात्र सुसज्ज होतोय. यावेळी सुरेख असा चेंडू ऑन साइडला देखना फटका विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका हा डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात वाखण्याजोगा चेंडूवर परती चेंडूची परती ही यष्टीरक्षकाच्या दिशेने अथवा गोलंदाजाच्या दिशेनं किंबहुना त्या परतीने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मात्र एकेरी धाव बहाल केली जाते. पर्यायाने एकेरी धाव संघाच्या सांघिक गोठ्यात जमा झाल्यानंतर एकंदरीत 24वी धाव निघते ती या ठिकाणी पन्हाळा क्रिकेट संघासाठी. यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय व किंबहुना उसळलेल्या चेंडूचा अंदाज घेण्यास फलंदाज चकतोय. हलक्या हाताने मात्र चेंडू टोळावला जातोय. तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रात डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय व चित्याच्या चपळीनं तो चेंडूवर पोहोचल्यानंतर एकंदरीत त्याच तत्परतेने त्याच लई चेंडूची परती ही गोलंदाजाच्या दिशेने केली जाईल. तोवर दोन्ही फलंदाज एकेरी धावेवर समाधानी होत एकंदरीत 25 गाठू दिली जाते. ती चौथ्या षटकाच्या सांगते अखेरीस 25 धावा धावफलकावर. अकरा हजार सन्माननीय रोहित म्हापसेकर यांच्याकडून सलग 3 षटकारास 11,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी येते. सुवर्ण संधी आहे. बक्षिसांची लयलूट इथे होते. धन्यवाद. गोलंदाजीमध्ये कोणताही बदल दिसत नाही. ज्या गोलंदाजाने या इनिंगचं अति महत्वपूर्ण असं जोखमीचं अनिवार्य पॉवर प्लेचं दुसरं षटक फेकलं होतं किंबहुना तोच गोलंदाज या ठिकाणी बहुधा या इनिंगचं 5वं षटक फेकण्यासाठी सुसज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं दुसरं व या इनिंगचं अति महत्वपूर्ण असं 5वं षटक घेऊन दीपक कांसे नामक गोलंदाज सुसज्ज होतोय. तो ठीक आमच्या पॅव्हेलियन एंडच्या दिशेनं व समोर त्याचा कडवा प्रतिस्पर्धी म्हणून उभा टाकलेला फलंदाज जो मागील षटकात नुकत्याच खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी करण्यासाठी सुसज्ज होतोय तो अवधूत नामक फलंदाज नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने त्याचा सहकारी अनिकेत हा फलंदाजी करताना दिसेल. यावेळी सुरेख असा चेंडू तेवढ्याच ताकदीने टोलावला जातोय. तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रात वाखाणण्याजोगा चेंडूवर आपला ताबा मिळवत सुस्थिती झेल आपल्या हाती विसावत एकंदरीत 5वा हादरा बसतोय. तो एके स्पोर्ट्स कन्हाळा क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या स्थिरावलेली तब्बल 25 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. मोठ्या फटक्यात परावर्तित करण्याचा मोह फलंदाज अवधूतला आवरता येत नाहीये. परिणाम तो सुस्थितीत पुन्हा एकदा एक पारितोषिक येते. दीपक कांसे प्रत्येक विकेट साठी 500 रुपयांचं पारितोषिक येते दीपक याच्यासाठी. धन्यवाद. गोलंदाजी मार्कर गोलंदाज दीपक कांसे हे सुसज्ज होत आहेत. यावेळी अक्रॉस द लाईन पद्धतीने चेंडू टोलवायचा होता. डीप मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडूचा वेग अपेक्षेपेक्षा किंचितसा जास्त. चेंडू या ठिकाणी मिस टाइम होतोय जातोय तो डीप फाईन लेगच्या क्षेत्रात व पर्यायानं डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. चेंडूवर आपला ताबा मिळवत सुस्थितीत चेंडू आपल्या हाती राखत ऐन मोक्याच्या क्षणी त्याच तत्परतेने त्याची फेक अखेर यष्टीरक्षकाच्या दिशेने येईल. तोवर दोन्ही फलंदाज सहजगती दुहेरी धावा पूर्ण करत एकंदरीत सांघिक धावसंख्या
27 धावा धावफलकावर. यावेळी पुन्हा एकदा सफल होऊन चेंडू टोलवायचा होता तो डीप लॉंगॉनच्या क्षेत्रात, परंतु ऐन मोकीच्या क्षणी चेंडू हा पॅडला स्पर्श करतोय. एकंदरीत क्रिकेटच्या परिभाषेमध्ये धावा या कशा येवत, भले फटके टोलवत येवत किंवा अक्रॉस द लाईन पद्धतीने अवांतर स्वरूपात येवत किंवा बाईच्या स्वरूपात येवत, परंतु येणारी प्रत्येक धाव ही संघाच्या सांघिक हितासाठी लाख मोलाची व ती लाख मोलाची धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करत 28 धाव या ठिकाणी निघते आहे ती पन्हाळा क्रिकेट संघासाठी. यावेळी अक्षरशः खोदून काढलेला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू, विथ अलॉंग द कार्पेट, जमिनीलगतचा फटका, हा शॉर्ट लॉंगॉनच्या क्षेत्रात, डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चित्याच्या चपळीने चेंडूवर पोहोचतोय. पर्यायाने चेंडूची परती ही गोलंदाज दीपेशच्या दिशेने करेल, तोवर दोन्ही फलंदाज सुरेख अशा धावगतीच्या जोरावर झटपट एकेरी धाव पूर्ण करत अखेर सांघिक धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा या धावफलकावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, परंतु त्या चेंडूला मोठ्या फटक्यात परावर्तित करण्याचा इरादा निर्वाळा पुरता असफल ठरतोय. याला प्रमुख कारणीभूत नियोजनबद्ध चेंडू अखेर 6वा हादरा देणारा सांघिक धावसंख्या स्थिरावलेली दिसते आहे ती 29 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. या ठिकाणी माघारी परततोय तो बहुधा अवधूत व तदनंतर इंद्रास नामक फलंदाजाची वर्णी लागते. ते उर्वरित 7 चेंडूंचा सामना करण्यासाठी किंबहुना या 5व्या षटकातील अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी, सांगतेच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सांघिक धावसंख्या तब्बल स्थिरावलेली दिसते. ती एका बेजबाबदार फटक्यावर फलंदाज बाद झाल्यानंतर 29 धावा नाममात्र धावफलकावर. यावेळी पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजात टोलवण्याचा इरादा पुरता असफल. एकंदरीत 7वा हादरा बसतोय तो AK स्पोर्ट्स पन्हाळा क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 29 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. या ठिकाणी दीपक कांसे यांना एक वर लागताना पाहायला मिळते. ती एकंदरीत त्याचा सहकारी निश्चितपणे त्याला साथ देण्यासाठी तो इंद्रासला. स्ट्राईक एंडच्या दिशेने नवोदित फलंदाज इंद्रास हा फलंदाजी करताना दिसेल. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, खराब चेंडू, परंतु ज्या ठिकाणी टोलवायचा होता त्या नियोजित क्षेत्रात काही चेंडू टोलवला जात नाही. सुस्थितीत या ठिकाणी गोलंदाज मयूर चेंडूवर येत तब्बल 8वा बहुमूल्य हादरा बसतोय तो एकंदरीत AK स्पोर्ट्स पन्हाळा क्रिकेट संघाला. रुद्रास याच्या स्वरूपात व एकंदरीत सांघिक धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्येत कोणतीही वृद्धी नाही. नाममात्र 29 धावा धावफलकावर 8 गड्यांच्या मोबदल्यात, 9 गड्यांच्या मोबदल्यात. षटकातील अजूनही अंतलीन 5 चेंडूंचा सामना करण्यासाठी आशुतोष हा मधल्या फळीतील फलंदाज स्ट्राईक एंडच्या दिशेने सुसज्ज होईल.
यावेळी सुरेख असा चेंडू, गोलंदाज मयूरचा सुरेख असा फटका, हा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात एक धाव झटपट पूर्ण, किंबहुना या ठिकाणी थोडीशी हाराकिरी ही क्षेत्ररक्षकांची, किंबहुना त्यापेक्षा खराब फेक, थोडीशी सुस्तावलेली फेक, थोडीशी मंदावलेली फेक या ठिकाणी कुठेतरी दुहेरी धाव घेण्यास भाग पडते, तिहेरी धाव घेण्यास भाग पडते ती एकंदरीत फलंदाजांना व एकंदरीत 3 धावेच्या जोडीनं 3 धावेच्या सांगडीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती तब्बल 32 धावा धावफलकावर 8 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम षटक प्रगतीपथावर गोलंदाज मयूरचं व या अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ हा शेष व त्यातीलच एक चेंडू घेऊन निश्चितपणे उजव्या हाताचा गोलंदाज मयूर हा सुसज्ज होतोय व समोर बऱ्याच अवधीनंतर डावकुऱ्या हाताचा फलंदाज फलंदाजी करताना दिसेल. तो प्रतीक नामक फलंदाज बऱ्याच अवधीनंतर डाव्या व उजव्या हाताची जोडगोडी एकंदरीत मैदानात फलंदाजी करताना दिसेल. नाममात्र अंतिम षटक प्रगतीपथावर व अंतिम षटकातील अजूनही तब्बल 4 चेंडूंचा खेळ बाकी व त्यातीलच एक चेंडू घेऊन अंतिम षटकात गुणवान गोलंदाज किंबहुना किफायतशीर गोलंदाज सफलता प्राप्त गोलंदाज निश्चितपणे मयूर हा गोलंदाजी करण्यासाठी सुसज्ज होतोय. यावेळी सुरेख असा चेंडू आखूड टप्प्याचा, परंतु भिरकावून दिला जातोय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रात एक धाव झटपट पूर्ण, लिहिलेल्या दुहेरी धाव घेण्याचा इरादा, परंतु या ठिकाणी तेवढ्याच तत्परतेने फेक येते ती अखेर गोलंदाजाच्या दिशेनं व या फेकी अभावी दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा दुहेरी धाव पूर्ण करत एकंदरीत सांघिक धावसंख्या 34 धावा 35 धावा या ठिकाणी 34 धावा धावफलकावर झळकवल्या जात आहेत. त्या 8 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही सांगतेचं षटक प्रगतीपथावर व या सांगतेच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ हा शेष असावा असा काहीसा अंदाज आमच्या समालोचन कक्षातून वर्तवला जात पुन्हा एकदा डावकुऱ्या हाताचा प्रतीक पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी सुसज्ज होतोय. वारंवार क्षेत्ररक्षण व्यूहरचनेत बदल केल्यानंतर उजव्या हाताचा गोलंदाज पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करण्यासाठी सुसज्ज होतोय तो मयूर नामक गोलंदाज व प्रतिस्पर्धी संघाच्या या ठिकाणी सांघिक खेम्याची क्षेत्ररक्षण व्यूहरचना पाहिल्यानंतर या ठिकाणी आपल्या क्रीजमध्ये फलंदाजी करण्यासाठी डावकुऱ्या हाताचा फलंदाज निश्चितपणे सुसज्ज होतोय. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर रोहित मापसेकर तळे बाजार यांच्याकडून 20,000 रुपयाचं पारितोषिक येते. धन्यवाद. यावेळी सुरेख असा चेंडू या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवला जातोय. एक धाव झटपट पूर्ण, दुहेरी धाव देखील झटपट पूर्ण, परंतु बघता बघता या ठिकाणी क्षेत्ररक्षक व चेंडू यातील शर्यत ऐनमुखीच्या क्षणी चेंडू विजयी होतोय व चौकरानं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे ते अंतिम षटकात गोलंदाजाचं. एकंदरीत सांघिक धावसंख्या तब्बल 38 धावा धावफलकावर 8 गड्यांच्या मोबदल्यात व या आक्रमक फटक्याला विस्फोटक फटक्याला चौकराच्या स्वरूपात पुरस्कार प्राप्त होत 4 बहुमूल्य धावेनं सांघिक धावफलक 38 धावा धावफलकावर. यावेळी सुरेख असा चेंडू आखूड टप्प्याचा वेगवान चेंडू तेज तर्रार चेंडू किंबहुना आपल्याच फलोत्रमध्ये चेंडू टटवलं जात आहे. सुदैवाने संधी मिळते ती यावेळी यष्टीरक्षकाला चेंडू अडवण्याची व आपल्या हाती विसावलेल्या चेंडूचं उर्वरित सोपस्कार यष्टीच्या मागे यष्टीरक्षक राकेश चव्हाण पूर्ण करत या ठिकाणी अंतिम षटकातील सांगतीचा चेंडू घेऊन समारोपाचा चेंडू घेऊन येण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी मयूरच्या हाती चेंडू सुपूर्द केला जातोय व वारंवार डाव्या व उजव्या हाताची जोडगोडी असल्या कारणानं क्षेत्ररक्षण व्यूहरचनेत अखेरच्या क्षणी देखील अंतिम क्षणी देखील वारंवार बदल केले जात आहेत व जे बदल प्रतिस्पर्धी संघ करतोय ते अपेक्षित बदल मात्र पाहत ऐन मोकेच्या क्षणी ऐन लयीत ऐन भरात आपल्या क्रीज मध्ये फलंदाजी करण्यासाठी उजव्या हाताचा फलंदाज निश्चितपणे आशुतोष हा फलंदाजी करण्यासाठी सुसज्ज होतोय. यावेळी वेगवान चेंडू टोलवायचा होता तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. चेंडूचा वेग, चेंडूची गती अपेक्षेपेक्षा किंचितशी जास्त व किंबहुना धाव घ्यायची की नाही हा संभाव्य प्रश्न उपस्थित असताना दुहेरी प्रयत्नात मात्र या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात डावकुऱ्या हाताचं प्रतीक या ठिकाणी बाद होतोय. एकंदरीत 9वा हादरा बसतोय तो एके स्पोर्ट्स पन्हाळा क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते ती 40 धावा धावफलकावर व विजयासाठी प्रतिस्पर्धी संघ म्हणजे सिंधू
सिंधुदुर्ग पोलीस कणकवली ओरोस क्रिकेटचा संघ, या संघाला 36 चेंडू व 36 चेंडूत 41 धावांची नितांत आवश्यकता व या लक्ष्याचा पाठलाग करताना कोणत्या प्रकारे ओरोस क्रिकेट संघाचे फलंदाज आक्रमक फटकेबाजी करत हा सामना विजयी करतायत की नाही, किंबहुना कमी धावसंख्येचे सामने देखील एका योग्य टप्प्यावरच्या गोलंदाजीने विजयी होऊ शकतात व ते विजयाला गवसणी घालणारी गोलंदाजी निश्चितपणे AK स्पोर्ट्स पन्हाळ क्रिकेट संघाचे गोलंदाज करतायत की नाही हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदल होतोय. माझे साथी सहकारी समालोचक सन्माननीय श्री अमोल जमदाडे यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय व दुसऱ्या इनिंगच्या डावात व आजच्या संपूर्ण रात्रीत मी समालोचक सागर कदम आपल्या तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. धन्यवाद. उपस्थित तमाम क्रीडारसिक, उपस्थित मान्यवरांचं कॉमेंट्री बॉक्स मधून मी अमोल जमदाडे रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करत उपांत्य फेरीच्या अतिमहत्वपूर्ण लढतीच्या निमित्तानं घेऊन जातोय मैदानावर सिंधुदुर्ग पोलीस बॉईज विपक्ष एटी स्पोर्ट पन्हाळा. हा महत्वाचा सामना या मैदानावर आपण सादर करतोय. तो रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या वतीनं व विजयासाठी 41 धावांचं लक्ष दिलं जातंय ते सिंधुदुर्ग पोलीस बॉईज संघासमोर. गोलंदाजी मार्कवर मुकेश नामक गोलंदाज अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक. या अगोदरच्या सामन्याचा विचार केला तर मुकेश नामक गोलंदाजाने अक्षरशः आपल्या चतुरास्त्र गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला विजयाचं पराभवाचं पाणी पाजलं. तो अर्थातच गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. तो मुकेश शिंदे मॅन फॉर्म कसबा बावड्याचा व त्याच्या समोर कसलेला रुळलेला खंदावीर व अनुभवी फलंदाज राकेश हा स्ट्रायकर एंडवर. यावेळेला डाव्या उजव्या हाताची जोडी व पहिल्या चेंडूवरती एकेरी झटपट धावपळ पूर्ण केल्यानंतर स्वतःचं पर्याय सांघिक खातं उघडलं जातं ते राकेशच्या बॅटमधनं व एकेरी धाव्यांनी बिनबाद एक असा धावफलक. 41 धावांच्या उत्तरामध्ये सावध पवित्रा सुरुवातीला पाहायला मिळतोय. तो फलंदाजी करताना सिंधुदुर्ग पोलीस बॉईज ओरोस संघाचा. आता मात्र डावखुरा गोलंदाज डावखुरा फलंदाज यांच्यामध्ये द्वंद्व पाहायला मिळेल व चेंडू फळीच्या संघर्षामध्ये अंतिम क्षणी कोण बाजी मारेल. 41 धावांचा पाठलाग यशस्वी होईल का सिंधुदुर्ग पोलीस बॉईज संघाच्या दृष्टीने. यावेळेला फ्लायटेड चेंडू फसलाय फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक व दीपेश कांसे आल्या पावली माघारी परततोय. पहिल्या विकेटच्या रूपानं गोल्डन डकचा शिकार होतोय. 0 धावांची बॅग डोक्यावर घेऊन तंबूच्या दिशेने हताश निराश मनानं माघारी येतोय तो पहिल्या गड्याच्या रूपाने.
कासार्डेचा फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल. गणेश कोलते स्ट्राईकवर आहे फलंदाजीसाठी. तो अर्थातच फलंदाज राकेश. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम कसबा बावडा मुकेश जादुई फिरकी, ज्याने या अगोदरच्या सामन्यात देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 पेश करतोय. खोल टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेनचा एक दर्जेदार किफायती गोलंदाजी आपण अनुभवतोय. मुकेश शिंदे छोटे खाणीचा मात्र अचूक टप्प्याची भेदक, कडवट व तिखट गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज व गोलंदाज मुकेशचा कडवा मारा. रिव्हर्स स्वीपचा टेम, लागली तर आबाद नाही तर बर्बाद, अशा पद्धतीचा फटका या मैदानावरती पाहायला मिळतोय. तो रिव्हर्स स्वीपचा व अतिरिक्त उत्साहाच्या भरामध्ये किंबहुना एक आगळा वेगळा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज राकेशच्या माध्यमातून चेंडू निर्धाव गणले जात आहेत व याचं कारण म्हणून धावफलक स्थिरवलेला दिसतोय तो स्कोर बोर्डवर. यावेळीला पंचांगडी लेग बिफोरची दाद मागितली जाते उत्साहवर्धक वातावरणामध्ये व आमचे चाणाक्ष नजरेने नटलेले पंच हे लेग बाईचं सिग्नल देत चेंडू हा एसटीच्या बाहेर जात असल्याचा निर्वाळा देत आहेत व एका अतिरिक्त धावेने का होईना मात्र सांघिक धावफलक वधारला जातोय तो एका गड्याच्या मोबदल्यात 2 धावांवर. सन्माननीय भाईजी नरेश शैलेजी लोके साहेबांच्या संकल्पनेतनं होऊ घातलेला क्रिकेटचा महोत्सव रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने व दर्जेदार क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करत एकंदरीत एक अति महत्वाची लढत किंबहुना आजच्या रजनीची सांगता करणारी ही क्रिकेटचा सामना व दरम्यानच्या कालावधीत गोलंदाजी मार्कवर दिसतोय तो मुकेश. यावेळी ऑफिस चेंडू ताकद दिली या फटक्यामध्ये, टायमिंग बेमिसाल, चेंडू 1 बाउन्स सीमा रेखा पार, चौकार. ते अखेरीस उत्तर येत आहे ते पोलीस बॉईज ओरोस संघाच्या माध्यमातून. ते 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र विजयासाठी 41 धावांची आवश्यकता असताना 6 धावांचा पल्ला सर केला जातोय तो पहिल्या षटकात व विजयासाठी अजूनही आवश्यकता दिसते ती मैदानामध्ये 30 चेंडू व 35 धावांची. 30 चेंडू व 35 धावा जर का विकेट शाबूत ठेवले तर निश्चितच या सामन्यामध्ये पोलीस बॉईज ओरोसचा संघ हा वरचढ ठरेल व दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणाऱ्या एटी स्पोर्ट पन्हाळा संघाने क्रमाक्रमाने गडी बाद केले तर या सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी ती एटी स्पोर्ट पन्हाळा संघाला देखील उपलब्ध होईल. मात्र क्रिकेटमध्ये जर तर किंवा अगर मगरला जास्त महत्व न देता क्रिकेटच्या मैदानावर नेमकं काय घडतंय काय बिघडतंय याच्या उत्सुकतेनं गोलंदाजी मार्कवर एका आत्मविश्वासाने गोलंदाज सज्ज होईल तो अवधूत नामक व त्याला जिद्दीने जिकिरीने आत्मविश्वासाने तोंड देण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये सेवा बजावणारा एक आक्रमक खंदावीर स्ट्रायकर यांच्या दिशेने राकेश नामक फलंदाज सज्ज होईल तो तोंड देण्यासाठी गोलंदाज अवधूतला. यावेळीचा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू विथ अलंग द कार्पेटचा फटका डेव्ह स्कोरलेगच्या दिशेने नाममात्र संत गतीने सुस्तावलेली पळून पूर्ण केली जाईल ती एकेरी धाव व या एकेरी धावेने सांघिक धावफलक मात्र वधारेल तो 7 धावांवर. सांघिक 7 धावा धावसंख्या धावफलकावरती झळकते. 41 धावांचा पाठलाग करतोय मैदानामध्ये व गणेश कोलते स्ट्रायकर यांच्या दिशेने ज्या गणेश कोलतेने वैभववाडीच्या मैदानावर तब्बल 96 धावांची बहारदार खेळी केली होती निर्धारित 6 षटकांमध्ये तो गणेश कोलते स्ट्रायकर यांच्या दिशेने सज्ज होतोय तोंड देण्यासाठी गोलंदाज अवधूतला. यावेळेला सुरेख फटका ताकद दिली टायमिंग दिलाय मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते मुकेशचं. पर्यायानं एकंदरीत चांगला चेंडू चांगला फटका चांगलं क्षेत्ररक्षण व त्याही पेक्षा वाखाणण्याजोगी फेक एकंदरीत या मैदानावर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय ते रामेश्वर क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं व पर्यायानं सांघिक धावफलक मात्र झळकतोय तो एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावांवर. एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र गोलंदाज अवधूत भरकटतोय व या भरकटलेल्या चेंडूला एकेरी धावेची दंडात्मक शिक्षा देत प्रतिस्पर्धी संघाला बोनसच्या स्वरूपात बहाल केलेली एकेरी धाव सांघिक धावसंख्या वाढवण्यास भाग पाडते व 9 धावा असा धावफलक
धावसंख्येवरती झळकताना दिसतोय. यावेळी फटका बसलाय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक व राकेश दुसऱ्या विकेटचं पतन. राकेश जाईल बॅक टू द पॅव्हिलियन. ती 32 धावांची अजूनही आवश्यकता. एका अतिमहत्वपूर्ण लढतीच्या निमित्तानं ती मैदानावर. सिंधुदुर्ग पोलीस बॉईज ओरोस संघाला एका बाजूला सिंधुदुर्गकरांचा भरणा, दुसऱ्या बाजूला एटी स्पोर्ट पन्हाळा संघामध्ये कोल्हापूरकरांचा भरणा. आता मात्र एका दर्जेदार लढतीची अपेक्षा ही तमाम क्रीडरसिकांना व 27 चेंडू 32 धावांची विजयासाठी आवश्यकता असतानाच मैदानाच्या आतमध्ये एक नौका फलंदाज पावलं टाकतोय, तो मयूर बोरुले नामक. मात्र त्या मयूरला जास्तीत जास्त संधी ही गणेशला देणं गरजेची बाब असेल. व दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला गणेशचं विकेट लवकरात लवकर मिळवणं ही क्रमप्राप्त बाब. यावेळेला सुरेख फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण ऑस्ट्रेलियन स्टाईलने, आफ्रिकन स्टाईलने क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते मैदानावर. व पर्यायाने संभाव्य चौकार हा अडवला जात, रोखला जात. सांघिक दुहेरी धावा धावसंख्येवरती वधारतात व दुहेरी धावांनी धावसंख्या मात्र मॅजिकल फिगर मध्ये पाहायला मिळते. ती 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा असा धावफलक धावसंख्येवरती झळकला जातोय. गणेश कोलते आता मात्र एका लईमध्ये फलंदाजी करतोय, मात्र रोखावं लागेल गणेशला. स्टेट ड्राईव्हचा फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह, बॉलरच्या डोक्यावरून सुरेख फटका. तितकी चित्त्याच्या वेगाने जलद गतीने एकेरी धाव. आता मात्र गणेश कोलते या सामन्यामध्ये लईमध्ये आलाय व गणेश कोलतेला रोखणं नक्कीच गरजेचं असेल ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या एटी स्पोर्ट पन्हाळा संघाला. कारण जर का गणेश एकदा सुरू झाला तर त्याच्या बॅट मधनं खोऱ्याने धावा देखील या मैदानावरती पाहायला मिळतील. मात्र दुसऱ्या बाजूने आखूड टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका, पॉइंट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहायला मिळतोय. व जोपर्यंत क्षेत्ररक्षक याही वेळेला ऍक्शन रिप्ले पद्धतीचं क्षेत्ररक्षण या मैदानावरती अनुभवायला मिळत, सांघिक दुहेरी धावांनी धावफलक मात्र वधारतोय तो 14 धावांवर. पोलीस बॉईज ओरोस संघाची आता मात्र समीकरण येत आहे ते 24 चेंडू 27 धावा. अजूनही मॅच मध्ये दमखम आहे, कारण या मॅच मध्ये एखादं षटक हे निर्णायक ठरू शकेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने. व एखाद्या षटकात धावसंख्या 8 ते 10 पाहायला मिळाली तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने सामना झुकताना दिसेल. मात्र ती धावसंख्या रोखण्यासाठी, धावसंख्येला रोधक लावण्यासाठी, प्रतिस्पर्धी संघाचे आघाडीचे फलंदाज तंबूच्या दिशेने पाठवण्यासाठी गोलंदाजीवर स्वतःची वर्णी लागत. अर्थातच तो गोलंदाज संघाचा सरसेनापती मुकेशची वर्णी व मुकेश ही महत्वाची जबाबदारी आपल्या खांदी स्वीकारत वैयक्तिक कोड्यातलं पहिलं संघाचं 3रं षटक, षटक क्रमांक 3 पेश करतोय. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं तो मुकेश शिंदे नामक गोलंदाज. आता मात्र अंतरिम 24 चेंडूंचा खेळ व येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 27 धावांची अति आवश्यकता. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी व उपांत्य फेरीत कोणता संघ प्रवेश करेल याच्यामध्ये अवघे 24 चेंडूंचं अंतर राहतंय व 24 चेंडू की 27 धावा जे अंतर लवकरात लवकर पूर्ण केले जाईल या मैदानावर. यावेळेला बॅटची कडा घेतली का पंचांकडे अपील केलं जात आहे. फिंगर्स पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने, याचा अर्थ गणेश कोलते बॅक टू द पॅव्हिलियन.
राजू नामक समीकरण बदललंय. 26 चेंडू 32 धावा विजयासाठी आवश्यक. 23 चेंडू व विजयासाठी 27 धावांची आवश्यकता मैदानामध्ये पाहायला मिळते. ती फलंदाजी करताना पोलीस बॉईज ओरोस संघाला 23 चेंडूंचा खेळ व विजयासाठी 27 धावांची आवश्यकता असेल मैदानामध्ये. सिंधुदुर्ग बॉईज ओरोस संघाला एटी स्पोर्ट पन्हाळा संघाच्या विरोधामध्ये. मात्र दुसऱ्या बाजूने ट्रम्प कार्ड बाहेर काढलंय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. मुकेशचा पुलरलेनचा चेंडू होता, ड्राईव्ह केले चेंडूला, बराच काळ चेंडू हवेमध्ये देखील होता. मात्र मिड विकेटवर एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकेरी दुहेरी धावाने धावफलक हलता ठेवला जातोय. गोलंदाजाला एक चूक करण्यास मजबूर केलं जाईल. 22 चेंडूंचा खेळ व अंतरिम 22 चेंडूंमध्ये विजयासाठी 26 धावा. मॅच मध्ये अजूनही दमकम आहे. 50-50चा मोका असेल दोन्ही संघांना. गोलंदाजी सरस ठरली तर क्षेत्ररक्षण करणारा संघ, फलंदाजी सरस ठरली तर निश्चितच फलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करेल. मात्र काय घडतंय काय बिघडतंय, 22 चेंडूंचा अंतरिम खेळ व 26 धावांची आवश्यकता. यावेळेला बॉलर बॅक ड्राईव्ह केलंय. मुकेशचा खोलटप्प्याचा चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय व या चेंडूवरती कोणतीही रिस्क न घेता, कोणताही धोका न पत्करता चेंडू केवळ तटवण्याचं काम केलं जातंय ते फलंदाज मयूरच्या बॅटमधनं व 21 चेंडू 26 धावा हे समीकरण. ऑफ ड्राईव्ह केल्या चेंडूला विथ कार्पेटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला. जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतोय व त्यानंतर मात्र पुन्हा एकदा फेकी येते ती यष्टिरक्षकाच्या दिशेनं. सांघिक एकेरी धाव गणली जाते व एकेरी धावेने धाव फलक मात्र वधारतोय तो 16 धावांवर. 20 चेंडूंचा अंतरिम खेळ अजूनही शेष व येणाऱ्या 20 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. ती सिंधुदुर्ग पोलीस बॉईज ओरोस संघाला एक मोठा फटका आवश्यक. यावेळेला अक्रॉस द लाईन पदेचा फटका खेळण्याचा पवित्रा. ज्यावेळेला फलंदाजाचा पवित्रा पाहिला मुकेशने, गोलंदाजीमध्ये थोडासा थांबण्यात तो धन्यता मानतोय व आपल्याकडनं एखादा खराब चेंडू न पडता त्या खराब चेंडूवर जर का मोठ्या फटक्याची शिक्षा मिळाली तर काम तमाम करून टाकेल तो फलंदाजी करणाऱ्या संघासाठी व ती चूक माझ्याकडनं होऊ नये याची काळजी घेतली जाते ती गोलंदाज मुकेशच्या माध्यमातून. यावेळेला वेगवान चेंडू निश्चितच पाहायला मिळतोय. तेज तरार तो गोलंदाज मुकेशचा पर्यायानं समीकरण बदलून टाकणारा ठरतोय व सातत्याने एकेरी धावेने निर्धाव चेंडूनं सामन्याचं समीकरण बदललं जात. 19 चेंडू व 25 धावा हे समीकरण मैदानावरती पाहायला मिळतंय ते विजयासाठी सिंधुदुर्ग बॉईज ओरोस संघाला. मुकेशचा लोड फुटो चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. पंचवीस धावांची आवश्यकता दिसते ती मैदानावर सिंधुदुर्ग पोलीस बॉईज ओरोस संघाला. निश्चितच या सामन्यामध्ये विजय संपादन करायचा असेल सिंधुदुर्ग पोलीस बॉईज ओरोस संघाला तर संयम खूप गरजेचा व संयमी फलंदाजी करून विजयाच्या समीप फलंदाजी करावी लागेल. ती फलंदाजी करताना सिंधुदुर्ग पोलीस बॉईज ओरोस संघाला व दुसऱ्या बाजूनं एटी स्पोर्ट पन्हाळा संघाचा विचार केला तर येणाऱ्या षटकात अजून एक धक्का पोलीस बॉईज ओरोस संघाला दिला गेला तर या सामन्यावर मात्र वर्चस्व प्रस्थापित करेल तो क्षेत्ररक्षण करणारा एटी स्पोर्ट पन्हाळ्याचा संघ. मात्र दुसऱ्या बाजूनं संयम कायम ठेवला, एक नियोजनबद्ध फलंदाजी केली तर या सामन्यामध्ये एक झुंजार खेळी केली किंबहुना आवश्यक असणारी खेळी या सामन्यामध्ये फलंदाज मयूर व त्याच्या साथीला असलेला फलंदाज जयदास गाडीच्या बॅटमधनं पाहायला मिळाली तर निश्चितच पोलीस बॉईज ओरोस संघाला उपांत्य फेरीचे दरवाजे उघडले जातील. मात्र कोल्हापूरकरांच्या विरोधात टिकाव धरण्यासाठी आत्मविश्वास व संयम या दोन गोष्टीची सांगड घालणं ही खूप गरजेची बाब ती सिंधुदुर्ग पोलीस बॉईज ओरोस संघाला.
दुसऱ्या बाजूनं अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी करणं ही आवश्यक बाब असेल ती कोल्हापूरकरांना व गोलंदाजीमध्ये बदल होत अवधूत नामक गोलंदाजी वर्णी लागते ती गोलंदाजीवर 18 चेंडू व विजयासाठी 25 धावांची आवश्यकता दिसते ती मैदानामध्ये सिंधुदुर्ग पोलीस बॉईज ओरोस संघासमोर यावेळेला लोअर फुल टॉच मध्ये चेंडू ड्राईव्ह केले पहिली धाव जलद गतीने क्षेत्ररक्षकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न हा ना करत अंतिम क्षणी धाव न घेण्याचा निर्णय हा केवळ एकेरी धाव घेण्यास प्रवृत्त करतोय व सांघिक धाव फलक मात्र वधारला जातोय तो 17 धावांवर संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी जिद्द चिकाटी व मेहनत याच्या जोरावर कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय संपादन करता येतो व दुसऱ्या बाजूने मनोधैर्य न खचता आत्मविश्वासपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाली तर निश्चितच या सामन्यामध्ये एक रंगत चुरस पाहायला मिळेल मात्र भरकटलेलं नियोजन भरकटलेला चेंडू हा गोलंदाजाचा एक दंडात्मक धावेने सांघिक धावसंख्या मात्र वधारते ती 18 धावांवर आता मात्र समीकरण बदललंय 17 चेंडू व 23 धावांची आवश्यकता असतानाच एक निर्धाव चेंडू समीकरण बदलतंय ते 16 चेंडू व विजयासाठी 23 धावांची अति आवश्यकता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल अवधूत नामक गोलंदाज आवश्यकता 16 चेंडू व 23 धावांची एक गरमागरमीचं वातावरण संघर्षमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये यावेळेला फटका फसलाय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मयूर गोरुले बॅक टू द पॅव्हेलियन सर्व स्वयंसेवक सदस्य कार्यकर्त्यांना विनंती आहे उद्या 19 फेब्रुवारी आपल्याला माहिती आहे म्हणजे आजचा हा दिवस चालू आहे 19 फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे त्यानिमित्त आपल्या या मैदानावरती ठीक 4 वाजता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व आमच्या सदस्यांनी 4 वाजता हजर राहावं तसेच उद्या ठीक 9 वाजता माजी खासदार सन्माननीय श्री निलेशजी राणे यांचं आगमन होणार आहे तरी सर्वांनी 4 वाजता हजर राहून नियोजनासंदर्भात एक छोटीशी सभा होईल आणि त्यानंतर शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात या मैदानावरती होईल तरी सर्व सदस्यांनी याची नोंद घ्या धन्यवाद धन्यवाद निलेशजी 15 चेंडूंचा अंतरिम खेळ व येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये विजयासाठी 23 धावांची अति आवश्यकता अति गरज ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ते सिंधुदुर्ग पोलीस बॉईज ओरोस संघाला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अवधूत यावेळेला देखील फटका बराच काळ हवेमध्ये व शर्तीच्या प्रयत्नामध्ये ऐन मौक्याच्या क्षणी हातामध्ये आलेला झेल किंबहुना हातामध्ये आलेला सामना बहुधा क्षेत्ररक्षक मुकेश हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय थोडीशी घोडचूक करताना व त्याच्या हाताला चेंडू स्पर्श करून भूमीवरती जमिनीवरती चेंडू हा सुपूर्द होतोय व पर्यायाने मैदानाच्या आतमध्ये वेगाने चपळाईने 2 धावांची लहर पाहायला मिळत एकेरी धावेची लहर पाहायला मिळत सांघिक धावसंख्या मात्र धाव फलकावरती झळकते ती 19 धावांवर आता मात्र 14 चेंडू व 22 धावा हे समीकरण खराब अतिशय खराब गोलंदाजी ज्यावेळेला तुमच्याकडे धावांची पुंजी कमी असते त्यावेळेला नियंत्रित गोलंदाजी होणं ही खूप गरजेची बाब ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या दृष्टीने मात्र भरकटलेली गोलंदाजीची दिशा ही प्रतिस्पर्धी संघाला विजयाच्या समीप नेते व 14 चेंडू 21 धावा समीकरण पाहायला मिळतंय ते 14 चेंडू व 21 धावांचं आबा दळवी यावेळेला संयमी फलंदाजी करतोय किंबहुना सावध पवित्रा घेतोय आपल्याकडनं कोणतीही चूक होऊ नये याची काळजी घेतली जाते व विकेट न देता धावा जमवायच्या या इराद्यामध्ये चेंडू टोलवावा की चेंडू सन्मानजनक फटकावावा या विवंचनेमध्ये केवळ एकेरी धावेंचा फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळत 13 चेंडू व विजयासाठी 20 धावा हे समीकरण मैदानामध्ये
13 चेंडू 20 धावा. आता मात्र गरमागरमीचं वातावरण दोन्ही बाजूला पाहायला मिळतंय व आपल्याकडनं कोणतीही चूक होऊ नये याची काळजी दोन्ही बाजूंच्या खेळाडूंकडनं मैदानामध्ये घेतली जात. कोणत्या खेळाडूचा या ठिकाणी खेळ सरस होईल त्याचा संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करेल. और पिच पद्धतीचा चेंडू जयदास गाडीच्या बॅट मधनं चेंडू लिहिल्या सीमारेखा पार. पत्त्यांच्या खेळामध्ये तुरुपाचा एक्का आणि क्रिकेटच्या खेळामध्ये छक्का खूप मोठा महत्वाचा. तो छक्का जयदास गाडीच्या बॅट मधनं व सांघिक धावसंख्येवर मात्र बदल होतोय. अंतरिम 12 चेंडूंचा खेळ व विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. अति गरज सिंधुदुर्ग पोलीस बॉईज ओरोस संघाला. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित आंतरराज्यीय स्तरीय डे नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार व चेंडू फळीच्या संघर्षामध्ये कोण जिंकेल कोण हारेल याच्या उत्सुकतेनं गोलंदाजी मार्कवर आशितोष नामक गोलंदाज. आता मात्र या सामन्यामध्ये आशितोषचं षटक हे निर्णायक ठरेल किंबहुना या सामन्यातला विजेता कोण ठरेल याचं अर्ध अधिक चित्र या षटकामध्ये पूर्णत्वास जाताना पाहायला मिळेल. ते जोखीम भरं षटक महत्वाचं षटक घेऊन आशितोष नामक गोलंदाज एका दर्जेदार चेंडूनं गोलंदाजी सुरुवात करतोय या सामन्यात. आता मात्र सुरेख तेच तरार स्विंग अँड मिस. चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. समीकरण बदलेल. 10 चेंडूंचा अंतरिम खेळ 14 धावांची विजयासाठी आवश्यकता. हरलात तरी चालेल फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे की हा खेळ माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण खेळ होता. 10 चेंडूंचा खेळ बाकी व विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. ऑफ्टमोरचा चेंडू एक नजाकत भरा एक्स्ट्रा कव्हरला सुरेख फटका. नाम मात्र निघेल ती एकेरी धाव. आता मात्र या सामन्याचं समीकरण सातत्याने बदललं जाईल. 9 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यीय स्तरीय डे नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. म्हणजे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून प्रत्यक्ष मैदानावर आमच्या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या सोबत जोडले जात आहेत. आपलं सर्वांचं रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. अंतरिम 9 चेंडू व 13 धावा. यावेळेला ऑफ्टमोरचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला झेल उडाला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक व या चेंडूवरती जयदास गाडी. बॅक टू दी पॅव्हलियन. ते विजयासाठी सिंधुदुर्ग पोलीस बॉईज ओरोस संघाला
गोलंदाजी मार्कवर 8 चेंडू 13 धावा. ऑफ्टमोरचा चेंडू आबा दळवीचा सुरेख फटका ड्राईव्ह केला चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन आहे. नाम मात्र निघेल एकेरी धाव. एकेरी दुहेरी धावांनी आता मात्र धडकणे तेज होत आहेत. ती सिंधुदुर्ग पोलीस बॉईज ओरो संघाची 7 चेंडूंचा खेळ व 12 धावांची आवश्यकता. 7-12. 7 चेंडूंचा खेळ 12 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर ज्याने या सामन्याचं चित्र बदललंय तो बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर्स आशुतोष. यावेळेला पुलर लाईनचा चेंडू लॉर फुल टॉच फटका फसलाय. चेंडू व बॅट यांच्यामध्ये समन्वय नव्हता. चेंडू मात्र निर्धाव. आता मात्र समीकरण पाहायला मिळेल. अंतरिम 6 चेंडू व विजयासाठी 12 धावा. ना जब मुनकी न हो अपने मन की स्थिती बदल लीजिए. 6 चेंडूंचा अंतरिम खेळ व विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. हारा वही जो लढा नाही. कोण जिंकेल कोण हारेल याची उत्सुकता. 6 चेंडूंचा खेळ व विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. मंडळाच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे, हा सामना चुरशीचा होतोय तरी आपण सर्वांनी सीमारेषेवरती आपलं काम त्या ठिकाणी चोख बजावायचं आहे. सर्व स्वयंसेवकांनी अचूक निर्णय पंचांपर्यंत पोचवायचा आहे. त्यामुळे जे गॅलरी आहेत, गॅलरी क्रमांक 2 आणि 3 तिथे जे स्वयंसेवक आहेत तयार रहा. आपला निर्णय अचूक कळवा. धन्यवाद. धन्यवाद निलेशजी. नॉन स्ट्रायकर एंडवर मयूर. स्ट्राइक एंडच्या दिशेने आबा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल जलसिंग. या सामन्याचा सुपर हिरो कोण? विजयाचा शिल्पकार कोण ठरेल? पराभवाचा जिम्मेदार कोण ठरेल? एक जोखीम बरं. या षटकामध्ये सुपर हिरो ठरण्याची देखील संधी आहे दोन्ही बाजूच्या खेळाडूंना. जर गोलंदाजाने सामना जिंकून दिला तर या सामन्याचा सुपर हिरो ठरेल जलसिंग व फलंदाज आबा दळवीने हा सामना जिंकून दिला तर या सामन्याचा सुपर हिरो ठरेल आबा दळवी. हारा वही जो लढा नाही. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह निर्धाव चेंडू. आबा दळवी धावांसाठी संघर्ष करतोय मात्र कदाचित वादळापूर्वीची ही शांतता असू शकेल. आता मात्र या सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. 5 चेंडूंचा अंतरिम खेळ. विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 12 धावा विजयासाठी आवश्यक. मोठा फटका लगावण्याचा मोह आबा दळवीला यावेळेस मात्र अडचणीमध्ये आणतोय व हातातोंडाशी आलेला घास, हातातोंडाशी आलेला विजय. प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज आबा दळवीच्या खराब कामगिरीच्या जोरावर परतवून आणतील का? अंतरिम 4 चेंडूंचा खेळ व विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. स्वतःच्या खांद्यावरती स्वतःच्या मनगटावरती विश्वास असेल तर आत्मविश्वास उंचावेल व दुसऱ्याच्या खांद्यावरती विश्वास असेल तर मनोधैर्य खचेल. यावेळेला ताकद देण्याचा प्रयत्न चित्त्याच्या वेगाने झपाट्याने 2 धावांची लहर मैदानावर व आवश्यक असणारी 2 धावांची बहुमूल्य सांगड घालत सांघिक धावसंख्या मात्र वधारली जाते 33 धावांवर 31 धावांवर. आता मात्र अंतरिम 3 चेंडूंचा खेळ बाकी व विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 10 धावा. मेहनत करावी लागेल, घाम गाळावा लागेल या सामन्यामध्ये आबा दळवीला. मेहनत कोण करेल?
घाम कोण गाळेल 3 चेंडूंचा खेळ 10 धावांची आवश्यकता. यावेळेला चेंडूला उडवलंय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या दिशेने आबा दळवी बॅक टू दी पॅव्हलियन. जर सामना बरोबरीत सुटला, जर सामना टाय नोंद घ्यायची आहे. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होईल. पाहायचे आपल्याला या स्पर्धेमधील पहिली सुपर ओव्हर आपल्याला आज पाहायला मिळते का. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावरती लागून आहेत. पुन्हा एकदा स्वयंसेवकांना विनंती करतोय की आपण आपली जबाबदारी चोखपणे पार पाडा. थँक्यू, धन्यवाद. एक चांगला सामना, अटीतटीचा सामना, संघर्षमय सामना, गरमागरमीचं वातावरण, अंतरिम 2 चेंडूंचा खेळ व विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. एकदा रामेश्वर क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं रामेश्वर मिडबाव आयोजित आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय डे नाईट ऑलराऊंड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. यावेळेला मोठा फटका मारण्याचा मोह, विथ अनंत कार्पेटचा फटका. आता मात्र या सामन्यावरती वर्चस्व 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 प्रस्थापित करतोय क्षेत्ररक्षण करणारा एटी स्पोर्ट पन्हाळ्याचा संघ आणि कोल्हापूरकरांच्या विरोधामध्ये आता मात्र अडचणीमध्ये दिसतोय सिंधुदुर्ग बॉईज ओरोसचा संघ. व विजयासाठी 1 चेंडू व 9 धावांची आवश्यकता. आता मात्र आजच्या दिवशी तांबडा पांढरा रस्सा वरचढ ठरण्याची सूचिन्ह ही मैदानावरती पाहायला मिळतात व कोल्हापूरकरांचा नेमका तांबडा पांढरा रस्सा म्हणजे नेमकं काय असतं याची प्रचिती, याची चुणूक या सामन्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. व 1 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता या मैदानावर. ती पोलीस बॉईज विरोध संघाच्या विरोधामध्ये एटी स्पोर्ट पन्हाळा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू व 9 धावांची आवश्यकता असतानाच विजय संपादन करतोय कोल्हापूरचा एटी स्पोर्टचा संघ. मैं कोल्हापूर से आया हूं, डीजे मैन गाना बजाएगा.